जय श्रीराम। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय शिवाजी। जय भवानी। आजच्या या अमृत प्रसंगी श्री म्हाळसादेवी संस्थान तर्फे आयोजित हबप मनोज महाराज यांच्या अमृतवाणीने आयोजित अखंड राम नाम सप्ताह, रामकथा आणि हरिपाठ सकीर्तन सप्ताह या निमित्ताने आयोजित हा जो तुम्ही माझा सत्कार केला आहे त्याबद्दल मी तुमचे लाख लाख आभार मानतो। तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी जो काही सत्कार केलेला आहे त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतो। खरं हा कुंभमेळ्याचा पिरियड चालू आहे। कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं एक वेगळं महत्त्व आहे। 29 तारखेचा मौनी अमावस्येचा मुहूर्त साधत मी त्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं आहे। पण ते अमृत स्नान केल्यावर जो काही मला आनंद वाटला, मनाला समाधान वाटलं, त्याच्यापेक्षा कित्येक तरी पटीने आज तो आनंद मला वाटतोय। कारण हा जो सत्कार मला झाला आहे हा माझ्या गावकऱ्यांनी केला आहे, माझ्या तळवळकरांनी केला आहे। थोडा लेट झाला पण भाऊ लेट पण थेट झाला आहे। त्यामुळे हा काळजाला भिडणारा सत्कार आहे आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असा हा सत्कार आहे। कारण जसं त्रिवेणी संगमामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असतो तसा आज सुद्धा एक त्रिवेणी संगम झाला आहे। पहिला संगम म्हणजे अखंड महाराष्ट्राचे हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। दुसरा शुभ संकेत म्हणजे आज जो सत्कार आहे हा आध्यात्मिक वातावरणामध्ये सत्कार पार पडतोय। आणि तिसरा म्हणजे जो माझी कुलदेवी म्हाळसादेवी, त्या म्हाळसादेवीच्या प्रांगणामध्ये हा सत्कार होतोय। त्यामुळे हा सुद्धा एक त्रिवेणी संगम आहे। आणि जेव्हा मी परिक्रमा सुरुवात केली जेव्हा मी घरून निघालो तेव्हा मी आधी आपले हिरामोडचे दर्शन घेतलं, नंतर कळवेलला येऊन खंडेराव आणि म्हाळसादेवीचं दर्शन करून परिक्रमा सुरू केली होती। त्यामुळे ते सुद्धा एक परिक्रमा पूर्ण झाली आहे। परिक्रमाविषयी सांगायचं तर मी 2020-21 मध्येच परिक्रमा चालू करायचा असा विचार केला होता, पण तेव्हा आई वडील तुमची सुनबाई डॉक्टर रेणुका कोणी मला होकार दिला नाही। पण माझ्या मनापासून फार इच्छा होती जायचं। मी 2 वर्ष नर्मदा मातेची भरपूर साधना केली। मग 2023च्या मार्चमध्ये वडिलांनी होकार दिला, आईंनी होकार दिला, तुमची जी सुनबाई आहे डॉक्टर रेणुका तिने होकार दिला आणि विशेष म्हणजे माझा हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे त्यांनी होकार दिला की तुम्ही परिक्रमेला जा, आम्ही हॉस्पिटल सांभाळून घेऊ। मग मी 6 एप्रिल म्हणून हनुमान जन्मोत्सव त्या दिवशी परिक्रमा सुरू करण्याचा विचार केला। तर पहिला दृष्टांत हा मातेने मला पहिल्याच दिवशी दिलेला। खरं परिक्रमा आम्ही 4 जण करणार होतो, मी आणि माझ्यासोबत 3 जण। पण जसं मी तारीख ठरवली 6 एप्रिल हनुमान जन्मोत्सव तेव्हा एक जण कळत गेला। एक जण म्हणाले की माझ्या पुतण्याची परीक्षा आहे मला जमणार नाही, दुसरे एक म्हणाले की माझ्या घरी लग्न आहे मला जमणार नाही, तिसरे म्हणाले की आपण एक काम करू, आपण 2 व्हीलरने परिक्रमा करू। त्यामुळे ते झाले, म्हणजे आम्ही जाणार होतो 3, पण शेवटी एक कमी होत गेलं, शेवटी मी एकटा राहिलो। मग मी विचार केला की जायचं की नाही जायचं, पण म्हटलं नाही आपण जाऊ, जे होईल ते होईल। तर परिक्रमा 6 एप्रिलला सुरू केली, परिक्रमा उचलली आणि मी निघालो। तर रस्त्यामध्ये आपल्याला पंचमुखीचं हनुमानाचं मंदिर लागतं, तिथं दर्शन घेतलं। दर्शन घेत असताना तिथं मी पाठ चालू केला माझा। तिथं 2 महिला आणि 1 पुरुष आलेले, त्यांनी पांढरे कपडे घातलेले। म्हटलं एक पत्नीचीच परिक्रमा असे दिसत आहे। थोडी पूजा झाल्यावर लोक निघून गेले, त्यांच्या मागे मी निघालो। त्यांना म्हटलं नर्मदे हर परिक्रमा करताय? हो म्हणे मी परिक्रमा करतोय। त्यामुळे मी 1 आणि ते 3 किती झाले? त्यामुळे जी मातेची जी इच्छा होती माझी की आपण 4 जण जाऊ, मातेने पूर्ण केली। त्यातली जी महिला होती त्या महिलेची 3री परिक्रमा होती, पायी 3री परिक्रमा। त्यामुळे त्यांना सगळं रस्ते खास कडके सगळं माहिती होते, नियमअटी माहिती होत्या। त्यामुळे पुढचे 15 ते 20 दिवस मी त्यांच्यासोबत सगळं माहिती घेऊन घेतली। कारण जवळपास पुढे जेव्हा सुरतला गुजरातला नद्या समुद्रातला पण ओलांडतो, बोटीन जातो, तेव्हा आमची फाटाफूट झाली होती। परिक्रमा म्हणजे एखादा जसं आपण म्हाळसादेवी मंदिर आहे, मंदिरात आपण फेरी मारली म्हणजे परिक्रमा, तसं नर्मदा मातेचा जिथून उगम होतो, उगम ते समुद्रामध्ये जिथपर्यंत मातेचा प्रवास आहे त्या पूर्ण प्रवासाला आपण एक प्रदक्षिणा घालतो। जनरली आपल्या इकडचे सर्व मंडळी हे ओंकारेश्वर परिक्रमा उचलतात म्हणजे विधिवत पूजा करून संकल्प करून आपण बाटलीमध्ये किंवा कमंडलू जल घेऊन ते जल आपल्या हातात घेऊन आपण पायी चालतो। ओंकारेश्वरपासून आपण सुरुवात करतो। ओंकारेश्वरपासून चालत MP महाराष्ट्र गुजरात मग ज्या ठिकाणी विमलेश्वरला समुद्रामध्ये नदी मिळते त्या नदीच्या एका तटापासून दुसऱ्या तटाला आपण बोटीने प्रवास करतो। मग तिथून परत
गुजरात, मध्य प्रदेश आणि ज्या ठिकाणी उगम स्थान आहे अमरकंटक तिथं जातो आणि तिकडनं परत ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला आल्यावर जे जल आपण आपल्या सोबत घेतो ते जल आपण ओंकारेश्वर आणि मंगळेश्वरात चढवतो, म्हणजे परिक्रमा पूर्ण झाली. तर जवळपास असा हा 3,500 ते 4,000 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि निलेश भाऊंनी सांगितलं तसं तुम्हाला आनंद वाटेल की तुमच्या गावाचा हा जो मुलगा आहे हा महाराष्ट्र नाही तर भारतातील पहिला डॉक्टर आहे की ज्याने पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळे तळवेलचं गाव हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशामध्ये झालेलं आहे आणि माझे सत्कारही भरपूर झालेले आहेत. त्याबद्दल खरंच म्हणजे आज तर तोच मला वाटतं की असं म्हणतात की जिथं पिकतं जिथं उगवतं तिथं विकलं जात नाही, पण आज गावकऱ्यांनी जो सत्कार केला आहे हा शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे आज हा एक आगळा वेगळा सत्कार आहे आणि हा हृदयस्पर्शी सत्कार आहे आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असा हा सत्कार आहे. आतापर्यंत जे सत्कार झाले त्यापेक्षा निश्चित हा कणकभर जास्त माझा सत्कार आहे. अनुभव सांगायचा तर जेव्हा 3रा दिवस होता मला परिक्रमेचा, मी एका ठिकाणी आश्रमात थांबलो होतो. तिथं काही गुजरातचे महाराज लोक थांबलेले. तर मी माझ्यासोबत औषधी इंजेक्शन सर्व घेऊन गेलो होतो. म्हणजे परिक्रमावासियांना ज्यांना काही अंग दुखतं पाय दुखतं तर त्यांचं मी तिथं इंजेक्शन सेवा करायचो. मग तिथल्या एका महाराजांना कळालं की डॉक्टर आहे, तर त्यांनी मला बोलवलं. मैंने डॉक्टर इधर आओ. बोले मेरा एक सवाल है डॉक्टर साहब, जब मैं खाना खाता हूँ उसके बाद मुझे भूख नहीं लगती. नीट लक्ष दिया, जब मैं खाना खाता हूँ उसके बाद मुझे भूख नहीं लगती और एक बार मैं सो गया कि मेरी आंखें बंद रही थी. आलं लक्षात? त्यांचं म्हणणं होतं की जेवण झालं की मला भूक नाही लागत आणि मी झोपला की माझे डोळे बंद राहतात, डोळे उघडे नाही राहत. मतलब एकदम सोपं है महाराज, आप कुछ मत करो, मैं आपको एक गोली देता हूँ. ये गोली आपको नींद आने के बाद लेनी है और दूसरी गोली जगने के पहले लेनी है. त्यांना म्हटलं की एक गोळी तुम्हाला झोपल्यावर घ्यायची आहे आणि दुसरी गोळी झोपायच्या आधी घ्यायची आहे. महाराज म्हणजे जेव्हा बच्चा तेरी परिक्रमा पुरी हो जाएगी. त्यांना म्हटलं तळवेलचं पाणी आहे, एवढा सहजासहजी हार नाही मानला. दुसरा अनुभव सांगायचा तर उन्हाळ्याचे दिवस होते. खरं परिक्रमा ही दिवाळीनंतर सुरू करतात, पण मी एप्रिलला सुरू केली. त्यामुळे एप्रिल मे जून जुलै असे जवळपास 108 दिवसामध्ये मग उन्हाळा हिवाळा पावसाळा सर्व अंगावर घेतलं. तर माझे कपडे नवीन घ्यायचे होते थोडं. तर माझा हॉस्पिटलचा जो काही स्टाफ आहे तो गुजरातला मला भेटायला आलेला. येताना त्यांनी कपडे सगळे घेऊन आलेले, टोपी पण आणलेली त्यांनी. पण म्हटलं आता उन्हाळा गेला, टोपीची काही गरज नाही. मी त्यांना टोपी परत देऊन दिली. म्हटलं ओझं नको, कारण जेवढं ओझं कमी राहील तेवढं चांगलं. कारण ते ओझं घेऊन आपल्याला चालायचं असतं. जवळपास 12 किलोचं ओझं पाठीवर घेऊन आपल्याला चालायचं असतं. नदीच्या काठाकाठा चालत होतो, पूर्वेकडे जात होतो. त्यामुळे पूर्वेकडे जो येणारा सूर्य आहे तो एकदम तोंडावर येत होता. त्यामुळे ऊन लागत होतं, भयानक ऊन लागत होतं. चष्मा असल्यामुळे अजून त्रास होत होता आणि रस्त्या काठावर असल्यामुळे कुठेही झाडं नव्हते की सावलीने आपल्याला जाता येईल. तेव्हा विचार केला की रेणुकाने चांगली टोपी पाठवली होती, हुशारी केली आणि टोपी परत पाठवली. आता किती कामं आली असतील. तर थोडं चालत गेलो तर नदीच्या काठी एक टोपीची तरंगत होती. ती जणू ती माझी वाटच बघत होते. तिला घेतलं, धुतलं आणि होती अजूनही टोपी. म्हणजे नर्मदा मातेचा प्रसाद आहे. तर असे एक ना एक विविध अनुभव आहे. महाराजांना कथा वाचायला वेळ होईल त्यामुळे आवृत्त घेतो. फक्त तुम्हाला एकच सांगतो की महाराज जसं आपण कीर्तन करताना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असं म्हणतो, तर याचं व्यापक स्वरूप म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. जोपर्यंत तुमच्या मनातला मीपणाचा अहंकार जात नाही, म्हणजे निवृत्ती होत नाही, तोपर्यंत ज्ञानदेव म्हणजे ज्ञान प्राप्त होत नाही. निवृत्ती ज्ञानदेव जो एकदा ज्ञान प्राप्त झालं की तुम्ही परिक्रमा म्हणा किंवा पंढरीची वारी करा, हा करण्याचा मार्ग तुमचा सोपा होतो. सोपान म्हणजे सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान. एकदा मार्ग सोपा झाला, तुम्ही परिक्रमेला निघायला लागले की तुम्ही मुक्त होता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. त्यावेळी तुम्हाला लक्षात येत नाही की आपलं घर आहे, दार आहे, पोर आहे, मुलं आहे, वासुदेव नेत्रालय आहे, निवांत चालत राहायचं. फक्त एकच काम असतं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नंतर परिक्रमा करताना तुमच्या लक्षात येतं की आता फक्त आपलं एकच नाथ आहे, एकच बाली आहे, ती म्हणजे कोण? नर्मदा माता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव. परिक्रमा करताना तुम्ही जो चालतात, लाखो पावलं चालतात, तर प्रत्येक पावलाला तुम्ही नर्मदा हर असा जप करतात, म्हणजे झालं तुमचं नामदेव. आणि शेवटचं संत तुकाराम. संत तुकाराम म्हणजे परमार्थ करता करता संसारही करा, संसार करताना परमार्थही करा. नुसतं संसारच करू नका, नुसतं परमार्थही करू नका, म्हणून ते संत शिरोमणी हे संत तुकाराम. म्हणून आपण म्हणतो ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असा कळस. तर अशी ही परिक्रमा आहे. इथं जेवढे उपस्थित माझ्या गावकरी आहे त्यांना नम्र विनंती आहे की प्रभू श्रीरामाची या ठिकाणी कथा चालू आहे. त्यांनी 12 वर्ष वनवास केला. पांडुरंगांनी पांडवांनी 5 वर्ष वनवास